धडक मोर्चा गेल्या 7-8 दिवसापासून शहरामध्ये चर्चा हीच होती की धडक मोर्चा निघणार आहे, ते खरोखर धडक होणार आहे का? ते काय होणार? तर मीडियाने देखील बघितलं, अंबरनाथची जनताने बघितले. आमचे काही प्रतिनिधी जे आपले जे मीडियाचे होते त्यांनी लाईव्ह देखील ठेवला होता की मोर्चाचा प्रकार कसा आहे. तर एक जुनी आठवण अंबरनाथ शहरांना जागृत झालेली आहे की मोर्चा असा निघतोही. आणि तुम्हाला सांगतो की हा कुठला पक्षाचा नव्हता, तर आम्ही अंबरनाथकर, जागृत अंबरनाथकर याचा हा मोर्चा होता. या मोर्चामध्ये प्रमुख मागणी होती की स्मार्ट मीटर जे जबरदस्तीने सक्तीने हे लोक लावतायत ते आपण लावू नये. तर त्याची एक आश्वासन आपल्याला, तुम्हाला मीडियालाही देखील त्यांनी साहेबांनी, भामरे साहेबांनी दिलेली आहे की आपण यापुढं संमतीपत्र, हमीपत्र घेतल्याशिवाय आम्ही स्मार्ट मीटर लावणार नाही. अंबरनाथची जनतांना मी सांगू इच्छितो सगळ्यांना की जर असे कुठले स्मार्ट मीटरची जबरदस्ती सक्ती करत असेल तर आमचे लोकप्रतिनिधी, तुम्ही दिसतायत मीडियामध्ये, ते सगळे लोकप्रतिनिधी आहेत. सगळ्यांना कुणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, साधा कार्यालयामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुमच्याकडे येऊ आणि त्यांना काय उत्तर द्यायचं आहे ते आमची भाषाने, ते जबरदस्ती करतात त्यांना आम्ही उत्तर. याच्यामध्ये स्मार्ट मीटर करता जो मोर्चा आलेला होता, याच्याकरता जे निवेदन आम्हाला देण्यात आलं होतं, 4 दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं, त्या निवेदनाच्या अनुसरून जे नगरसेवक आमच्याकडे आले ते सन्माननीय श्री सोमेश्वरजी, त्यांना कालच आम्ही त्यांच्या ज्या शंका ज्या होत्या, शंकांबद्दलचं निरसन केलेलं आहे. त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांनी जे म्हटलेले कुठल्या प्रकारची जबरदस्ती करण्यात येणार नाही, तर आम्ही ग्राहकांना विश्वासात घेऊनच यापुढे स्मार्ट मीटरवरती, स्मार्ट मीटरबद्दल कारवाई करू. ज्या कुठल्या बिलांच्या तक्रारी आहेत, ग्राहकांच्या ज्या बिलांबद्दल शंका आहेत, त्या सगळ्या बिलांच्या त्यांनी आता ज्या तक्रारी आमच्याकडे देणार आहेत, त्या सगळ्यांचं आम्ही एक एक ठिकाणी जमा करून त्या सगळ्यांच्या शंकांचं निरसन या ठिकाणी करणार आहोत. या व्यतिरिक्त त्यांनी जे ग्राहकांशी अरेरावीने बोलतात याबद्दल त्यांनी भाष्य केलं होतं. मी माझ्या अखत्यारीत जे कर्मचारी आहेत, सगळ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की ग्राहकांशी जे उद्धटपणे बोललं जातं तशा प्रकारची भाषा न वापरता सगळ्यांशी नम्रपणे बोलावे, अशा प्रकारे मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी ज्या इतर कंप्लेंट दिलेल्या आहेत लाईनबद्दल किंवा पोलबद्दलच्या, त्या आम्ही नोंद केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती नक्कीच लवकरात लवकर कारवाई करून त्या देखील तक्रार आम्ही दूर करणार आहोत. कावळे मॅडम संदर्भात ज्या तक्रार त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या कावळे मॅडमच्या ऑफिसमध्ये एक वेगळ्या प्रकारचा कक्ष, ज्या ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारी एकाच ठिकाणी घेण्याकरता प्रोव्हिजन आम्ही तयार करत आहोत. आणि मॅडमच्या संदर्भात त्यांनी जे बदलीचे सांगितले आमच्या तशी वरिष्ठांपर्यंत, त्यांच्या बिलाच्या शंकासाठी जर असेल, आपण आतापर्यंत बऱ्याच ग्राहकांच्या सिरीजमध्ये मीटर लावून, म्हणजे स्मार्ट मीटरच्या सिरीजमध्ये, म्हणजे जे रेकॉर्डिंग स्मार्ट मीटरवरती होतं तसंच रेकॉर्डिंग आपल्या जुन्या मीटरवर देखील होईल, अशा प्रकारचं आपण सिरीजमध्ये चेक करून दाखवलेलं आहे. तशा प्रकारची शंका दूर करण्याकरता या ठिकाणी देखील आम्ही तसं सिरीजमध्ये स्मार्ट मीटर अधिक जुनं मीटर दोन्ही सिरीजमध्ये लावून त्याच्यावरती आपण चेक करतो आहोत. जवळपास 3 महिन्यापासून त्याच्यावरती आपण सिरीजमध्ये मीटर लावून चेक करतो आहोत. दोन्ही मीटरवरती आतापर्यंत रेकॉर्डिंग प्रॉपर झालेलं आहे. ग्राहकांना शंका असेल तर तशा प्रकारचं आपण इथे देखील तात्पुरता जरी आम्ही समाधानी आहोत. आज मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली आज अंबरनाथ शहरातील बहुसंख्य आम्ही जे लोकप्रतिनिधी असो किंवा सगळ्या नागरिकांनी आज आम्ही स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा काढलेला. मुख्य मागणी अशी होती का स्मार्ट मीटर जो तुम्ही चेंज करता तर त्या ग्राहकाची संमती हवी. आणि आज जे इथे जे कार्यकारी अभियंता आहेत भामरे साहेब, त्यांनी आश्वासन दिलेलं आहे का ग्राहकाच्या आम्ही संमतीपत्र घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बदली केलं जाणार आहे. त्यामुळे आज थोडाफार प्रमाणात तरी आमच्या सगळ्यांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि नागरिकांना त्यातून थोडासा सुटकेचा निश्वास मिळाला आहे. परंतु याच्यावरच आम्ही थांबणार नाहोत. याच्या आधी ज्यांचे स्मार्ट मीटर चेंज केलेत आणि ज्यांचं बिल 2,000वरून 8,000, 10,000, 20,000पर्यंत गेलं होतं, त्या संबंधित देखील आम्ही तक्रार केलेली आहे. आणि त्यांनी त्या संबंधात आम्हाला असं आश्वासन दिलं आहे का तिथे स्मार्ट मीटर आणि जुनं मीटर हे दोन्ही मीटर लावून त्या ग्राहकाला त्यातला जो फॉल्ट आहे तो दाखवून दिला जाईल आणि त्याच्यानंतरच जो स्मार्ट मीटर आहे तो कंटिन्यू केला जाईल. आणि मुळात अजून एक मुद्दा होता की जे नागरिक तक्रार घेऊन इथे येतात, तर इथे ज्या मॅडम आहेत त्या मॅडम सगळ्याशी उद्धट बोलतात किंवा त्यांना कोणत्या संबंधित अधिकाऱ्याकडे ते तक्रारी अर्ज घेऊन जा याची कोणतीही इथे सुविधा नाही. तर त्या संदर्भात आम्ही साहेबांशी चर्चा केलेली आहे. तर त्यांनी खाली एक तक्रार निवारण कक्ष असं स्थापन करणार आहेत आणि जेही नागरिक इथे जे तक्रार घेऊन येतील, भले लगेच नाही पण जी त्यांची जेन्युइन तक्रार असेल त्या तक्रार पुढच्या 5 दिवसात 10 दिवसात तक्रारावर संबंधित कारवाई करून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली केला जाईल. आज पुन्हा एकदा मी आज या ज्या मोर्चात जे सगळे सहभागी झाले, विकास सोमेश्वर असतील, राहुल शेठ असतील, पवन शेठ असतील, या सगळ्यांनी मी अंबरनाथकर या टॅगलाईन खाली जो मोर्चा केला त्यात सगळे जे नागरिक सहभागी झाले, तुम्ही जे पत्रकार असतील, मी सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार देखील व्यक्त करतो की सगळ्यामुळे आज आंदोलनाला यश आलेलं आहे.